ए शिव, गाजरात हलवा खाणार काय? गाजर खिसून देणार? दे. गाजराचा हलवा बनवलाय. आता बघा. अरे खिसा लागले हात कर आपण. आपण आता खिचायले. खिच्या किंवा कटले होईल बघा आता. तर गाजरं आणली आणि मुलगा म्हणल्यानंतर त्यालाच कामं सांगायचं असं ठरलं आणि त्याला सगळं खिसायला वगैरे लावलं. स्वच्छ धुवून घेतली त्याच्याकडून आणि हे गाजरं सुद्धा खिसून घेतली. किसताना बघा अगदी त्याचा अवतार कसा झाला आहे. सगळं बडबड, हे असं काय तसं काय. हे गाजर एवढं खिसण्यासाठी त्याने तास ते 1.5 तास लावला आहे. म्हटलं काही करायचं आहे करू दे, म्हटलं घाण करायचं आहे, किती वेळ लावायचा आहे तेवढं लावू दे, त्याच्याकडूनच सगळं करून घ्यायचं असं म्हणलं होतं. पण गाजर खिसण्याचा कालावधी बघून तर बाकीचे काम माझं मीच केलं आहे. तर इथं आहे बघा, गाजर सगळं खिसून घेतलं आहे. अगदी छान छोट्या मोठ्या टिप्स आहेत. अशा पद्धतीने गाजराचा हलवा तयार करा, खूप सुंदर लागतो, चवीला छान लागतो. तर काय करायचं, पहिल्यांदा थोडंसं 1 चमचा तूप घालायचं आणि त्यामध्ये पहिल्यांदा गाजर आहे ते 10 मिनिटं एकदम लो फ्लेमवर परतून घ्यायचं. म्हणजे ते गाजराचा जो सुवास असतो तो म्हणजे थोडासा कच्चा असं वाटत असतो तो जातो आणि म्हणजे गाजर हलवा ना छान टेस्टला होतो. थोडं करून आपण इथं तूप घालायचं आहे. एकदमच असं तूप घालायचं नाही. तूप घरामध्ये नसेल तर तेल थोडंसं घालून भाजलं तरी सुद्धा चालतं. तर प्रत्येक घरामध्ये तूप असतं असं नसतं, पण शक्यतो गाजराचा हलवा म्हणलं की तूप लागतंच, त्याशिवाय चव लागत नाही. तर आपण इथं तूप घालून थोडंसं परतून घेतलं आहे. नंतर त्यामध्ये घालायचं 1 वाटी दूध. म्हणजे गाजर आहे ते शिजण्यासाठी दूध घालून छान असं परतून घ्यायचं. तर ड्रायफ्रूट जास्त नव्हते, फक्त बेदाणे होते, त्यामुळे ते ॲड केलेत बेदाणे. साखर घालायची. अगदी पहिल्यांदा थोडीशी साखर घातली आहे, म्हणजे मला वाटलं थोडंसं इथं किस हा गाजरात कमी आहे, त्यामुळे साखरसुद्धा मी थोडीच घातली, म्हटलं गोड नको जास्त. आणखी थोडंसं इथं तूप घातलं आहे. साखरेसुद्धा पाणी झाले, त्यामध्ये सुद्धा हा गाजर शिजला जातो. एकदम क्रीमी टाईप लागतं बरं का गाजराचा हलवा. आणि कुणाचं फेवरेट नसेल बरं का, 99.99% लोकांना ना हा गाजराचा हलवा आवडतोच. आणि हिवाळ्यामधील एकदम स्पेशल अशी ही रेसिपी आहेत. तर इथं बघा विलायची घातली आहे चेचून, ती सुद्धा छान अशी. तर अजून तयार नाही झाला तर शैतान हाजीर असं म्हटलं जातं ना, तसंच की. तर माझे मिस्टर, माझी मुलं ताट्या वाटी काय म्हणतात चमचे वगैरे गोळा करून बसले होते. अगदी मस्त असे सुवास घरभर सुटला होता. आणि खाणारी तोंड जास्त आणि हा पदार्थ कमी. तर त्यांचं म्हणणं होतं की साखर थोडीशी कमी आहे आणि जरा साखर घालतीस का. त्यांच्या तोंडावरनं ओळखलं आणि त्यांना विचारलं काय कमी आहे, तर साखर थोडीशी कमी आहे तेवढी घाल. नंतर थोडीशी आणि साखर ॲड केली आणि छान असं मिक्स करून घेतलं आहे. तर हा गाजराचा हलवा तयार करण्यासाठी पाऊण तास म्हणजे नाही एक तासापेक्षा थोडंसं कमी, 1 तासच लागला असा. तर 1 तासभर असा लागला गाजर हलवा तयार करण्यासाठी. जेवढी भाजणी चांगली हलव्याची म्हणजे गाजराची, तितका गाजराचा हलवा ना टेस्टला होतो. तर ही झाले आहेत तयार असा सोनेरी रंगाचा म्हणजे आपला हा गाजराचा हलवा तयार. तुम्हाला रबरबीत किंवा कचकचित पाहिजे असेल तर तुम्ही दूध ॲड करून शिजवून घेतला तरी सुद्धा चालतो. तर मी इथं फक्त गाजर शिजवण्यापुरतं इथं हे केलं आहे. हे करताना इतका गोंधळ झालता सांगतो. लहान मुलं आहेत आमच्या घरामध्ये, म्हणजे माझी नात आहे, 2 मुलं आहेत. अगदी किचन कट्ट्यावरनं हलत नव्हती. त्यांना आता गाजराचा हलवा कधी खातोय असं झालं. इतका गोंधळ झालता, मला व्हिडिओ करायचं कळलं नाही, त्यामुळे तिथं गोंधळ झाला आहे बघा व्हिडिओ करताना. डी एवढा आला आहे प्रसादासारखा सगळ्यांच्या वाटणीला. तर उगाचच सगळी लागली म्हणायला तोंड खवळण्यासाठी एवढाच कशाला हलवा केलायच. म्हटलं चला आता नंतर नेक्स्ट टाईम ना भरपूर असे 2-3 किलो गाजरे आणून हा हलवा तयार करीन. आणि हे झाले आहे माझ्या मिस्टरांसाठी जास्त घेतला आहे. इथं झाले आहे जराशी थोडीशी माझ्याकडून राजकारण. माझ्या मिस्टरांना जास्त असा हलवा दिला, वाटी छोटी असली तर जास्त दिला आहे. माझी नातसुद्धा खायला बसली होती, घाण केलं, खालचं पडल्यासुद्धा ती खात होती, इतका छान झालता. चला धन्यवाद.